पर्यंत माहिती पोहोचली आहे, जिथनं नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे टीमला तिसऱ्या फेरीकरिता बाय मिळाली. अर्थातच या आज ही स्पर्धा आपण दुसरा दिवस पाहतात. दुसऱ्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणारी टीम जी ठरली आहे नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे. आणि तिसऱ्या फेरीचा जो पहिला आणि एकमेव सामना जो आपल्या भेटीला येईल तो मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या ज्या दोन टीम आहेत, आई गावदेवी पिंपलास आणि टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड, या दोन टीमपैकी विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शशिकांत स्मृती सरस्वळ. यस, वेलकम बॅक. मॅचला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती मेगन पाटील. त्याचा पहिला बॉल इथनं आशाभूत नजरेनं पाहत होता यतीश पंचांकडे, परंतु पंच तटस्थ आहेत. कुठल्याही प्रकारचा निर्णय तो आमच्यापर्यंत येत नाहीये. म्हणजे अर्थातच डॉट बॉल न होतीये सुरुवात. एक बॉल झालाय आणि एकही धाव लागलेली नाहीये. बिग फाईट आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं आई गावदेवी पिंपलास तर दुसऱ्या बाजूने टीम डीएससी चिंचगड. फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल केला जाईल. फेकून दिल्या बॉलला. बॉल चाललाय सीमा पार. टॉस बॉक्सला सलामी देणारा षटकार 6. मालीचा स्ट्रोक, हवेचा वेग आहे. मिस टायमिंग स्ट्रोक तो देखील मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळेल, कारण हवेचा फ्लो खूप वेगानं आहे. एकदा का बॉल बॅटमध्ये मिडल झाला ना, मग तो बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन थांबेल. या वेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला खेळलाय. वेगानं चालला बॉल. क्षेत्ररक्षक जरूर धावतोय आणि आपण जर पाहिलं तर त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. त्या झोनमध्ये त्या क्षेत्रामध्ये बॉल तितक्या वेगानं ट्रॅव्हल होणार नाहीये, कारण तिकडे हवेचा विरोध. अर्थातच या बॉलवरती देखील धावा प्राप्त होतील. 2 क्लासिकल फटकेबाजी करण्याकरिता खरं तर ओळखला जातो यतीश पाटील. 3 बॉल झाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 8. धुरंधर युद्ध आपण पाहत आहे 2 मोठ्या खेळाडूंच्या विपक्षामध्ये. दोघांमध्ये खरं तर हा फटका देखील चांगला आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये तितक्या वेगानं बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. हा बॉल देखील आपण जर पाहिला तर अगदी सहजरित्या सकाळच्या सत्रामध्ये बाउंड्री लाईन पर्यंत जाताना बघायला मिळाला असला, परंतु संध्याकाळच्या सत्रात या मैदानावरती हवेचा विरोध त्या क्षेत्रापासून. आणि अर्थातच बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2-2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या डबल फिगर मध्ये जातीये, जाऊन पोहोचतीये बरोबर 10 या आकड्यावरती. 4 बॉल झाले, 10 धावसंख्या धावपलकावरती आहे. खूप चांगलं मॅच जी SP बिलोशी आणि आई गावदेवी पिंपलास टीम दरम्यान आपण पाहिली होती, जिथे तब्बल 72 धावा ज्या चेस करत असताना या मैदानावरती सर्वाधिक धावा चेस करण्याचा रेकॉर्ड जो गावदेवी पिंपलासच्या नावावरती राहिलाय, ते आता प्रथम बॅटिंग करतात. ऑन साइडला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन बॉल ध्येयष्टीवरती आदळला आणि मग तदनंतर एक चोरटी सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना बघायला मिळाली. स्वतः गोलंदाज मेगन पाटील येतोय बॉलवरती, बॉलला उचलून पेक करतो, तोपर्यंत एक सिंगल जी कंप्लीट झाली. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. षटकारानंतर मेगननं देखील कमबॅक केला. खरं तर फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक फुल टोल वसूल केला गेला. तदनंतरच्या पुढच्या 3 बॉलवरती 5 धावा आलात. अर्थातच 11 या आकड्यावरती आहे धावसंख्या. आपण जर पाहिलं तर हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर त्या क्षेत्रामध्ये खरं तर फटके बॉल बाउंड्रीपर्यंत पोहोचत नाहीयेत, त्यामुळे खरंच इथनं त्या क्षेत्रामध्ये वारंवार फटके खेळण्याचा प्रयत्न देखील केला जात नाहीये बॅटरच्या माध्यमातून. मग ऑफ स्टंपवरती बॉलची हाताळणी जी केली गेली, परंतु खूप सारा बाहेर राहिला बॉल. मग वाईटचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल ऑन साइडला आक्रमक स्ट्रोक, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध जो गॅप होता त्या गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल सीमा रेखा पार निघून चाललाय चौकाराकरिता. 4.
कंप्लीट झालाय. मेघन पाटीलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली. तब्बल 16 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिलात. खूप चांगलं बॅटिंग केली आहे दोन्ही सलामीवीर. एका बाजूनं यतीश पाटील तर दुसऱ्या बाजूनं सतीश पाटील, ज्याला आपण पाहताय यतीश आणि सतीश ही जोडी सलामी करण्याकरता दाखल झाली आहे. 2 धुरंधर 3 ओव्हरची मॅच, लगेच चेंजेस केले गेले. 2 प्रमुख खेळाडूंना इथनं प्रमोट केलं गेलं आणि सलामी करण्याकरता ते दाखल झालेत. पहिल्या ओव्हरला आला 16. अजून देखील 2 ओव्हरचा खेळ इथनं बाकी आणि बॉलिंग ट्रॅक वरती रोशन उर्फ लारा, डावखुर हाताचा प्रतिभा संपन्न खेळाडू, तो गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. चला स्पीडअप करायचं, जास्तीचा वेळ घेतला जातो क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता. पहिल्या ओव्हर नंतर जिथे 16 धावा धावसंख्येवरती लागत असताना आपण पाहिलात दोन्ही सलामीवीर एक चांगली पार्टनरशिप करतात. सुरुवात चांगली करून देतात आपल्या टीम करिता, परंतु अजून देखील उर्वरित 12 बॉलात ना किती धावसंख्या उभारली जाईल. समोरची टीम ती देखील बलाढ्य. डीएससी चिंचगड धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड टीम एक दादा संघ आहे ज्यांचा बोलबाला राहिला आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी पिंपला सध्या स्थितीला सर्वाधिक बहरामध्ये असलेला हा संघ. रोशन लारा आलाय त्याच्या विपक्षामध्ये अगदी घुटना टेक पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅटवरती बॉल परफेक्ट मिडल झाला नाही. क्षेत्ररक्षक जो लेग स्लिपचा खरं तर तैनात होता त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. धाव येणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची फेक. पहिला चेंडू निर्धाव आलाय. खूप चांगली कामगिरी करावी लागेल कारण प्रमुख गोलंदाजावरती हल्ला बोल झाला. मेघन पाटीलच्या विपक्षामध्ये 16 धावांची लयलूट केली गेली आहे. लारा त्याचा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर मग थांबडेल तो कसला. बॉलला फेकून दिलाय. बॉल चाललाय सीमा रेखा पार. प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता यतीश पाटीलच्या बॅटमधनं त्याचा ब्रँड तो पेशकश करतोय. षटकार 6. पद्धतीचे बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर जाताना बघायला मिळतील. मग तो मिस टायमिंग का ना असू द्यात, कारण हवेचा वेग आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तर म्हणतात ना वारा तिथेच मारा. आणि त्याच पद्धतीची कामगिरी सध्या स्थितीला गावदेवी पिंपलासकरांचे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये करतात. षटकार. पहिल्या ओव्हरची सुरुवात देखील याच पद्धतीने झाली होती. डॉट नंतर षटकार आला होता आणि या ओव्हरला देखील डॉट आणि पुढच्या बॉलवरती आलाय षटकार. धावसंख्या 22. आणखी एक, परंतु आता फटका फसला. क्षेत्ररक्षक विकी येतोय, चुकी करणार नाहीये. कॅच कंप्लीट. बिग विकेट डाऊन. मोठी सफलता, मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज यतीश पाटील बॅक टू द डगआउट. षटकारानंतर विकेट आली आहे. धावसंख्या 22 या आकड्यावरती. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना आपण पाहिले. यतीश पाटील जरी बाद झाला असला तरी देखील मागच्या मॅचचा हिरो, त्याने जी जर्सी प्रदान केली आहे त्याच्यावरनं दिसून येते की हा मागच्या मॅचचा विजयाचा शिल्पकार होता. तो बॅटिंग करण्याकरिता आकाश. रोशन लारा त्याच्या विपक्षामध्ये आकाश. आकाशनं आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तो तैनात आहे लॉंगेनच्या क्षेत्रामध्ये. आणि अर्थातच आपण जर पाहिलं तर अच्युत पाटील उर्फ भाईला आपण तिथे पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बॉलला स्टॉप करतो, फेक करतो. तोपर्यंत कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये धाव. ती अर्थातच 1 आणि 1च्या मदतीने धावसंख्या 23. वारंवार लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन हे क्षेत्र चर्चेत राहिलंय कारण त्या दिशेनं हवेचा वेग आहे आणि त्याच दिशेनं फटका खेळला जातोय. याही वेळेला पुनश्च एकदा आता फाईन लेग बाउंड्रीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक धावत जातोय, परंतु त्याला गुंगाला देत निघून चाललाय नॉन स्टॉप सीमा रेखा पार. दणदण करत चौकाराकरिता परावर्तित झालाय बॉल. 4.
वरती महत्व न देता चौकार षटकारांवरती जास्तीचा महत्व दिला जातोय, कारण मॅच 3 ओव्हरची आहे, कमी षटकांचा सामना, मग त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक जे खेळायचे आहेत आणि अर्थातच यशस्वी देखील होत असताना आपण गावदेवी पिंपलासकरांना पाहतोय, कारण धावसंख्या तब्बल 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. बॉल झालेत आतापर्यंत 1.5 या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम बॉल. रोशन लारा, त्याच्या विपक्षामध्ये सतीश. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. शेवटच्या बॉलवरती हाफ ट्रॅकर, क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केले परंतु मस्तकावरती दस्तक देत बॉल सीमा पार. फ्लॅट षटकार 6. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीचा हा फटका होता. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पुल करत असताना क्षेत्ररक्षकानं अथोट प्रयत्न केले परंतु मस्तकावरती दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आलाय. 2 ओव्हर आणि 2 ओव्हरच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 33. प्रेक्षक राजांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनच्या पट्ट्याच्या बाहेर बसायचं. पहिल्या ओव्हरला 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 17 आलात. तब्बल 2 ओव्हरला 33 धावसंख्या धावपलकावरती लागत असताना आपण पाहिली आहे. शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हरला इथनं सुरुवात होणार. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतिभा संपन्न आणि अनुभव संपन्न असलेला हा खेळाडू, डावकुरा हाताचा एक प्रतिभा संपन्न गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती अच्युत पाटील उर्फ भाई, जो इथनं बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होईल. सातत्यानं आपण जर पाहिलं तर पहिलं षटक तो हाताळत असतो परंतु कुठेतरी आता त्याला स्लॉग ओव्हरची जबाबदारी दिली आहे त्याच्यावरती. पहिल्या 2 गोलंदाजाच्या विपक्षात खूप सारा धावा आलात. भाई कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल तो देखील हाफ ट्रॅकर होता परंतु विकेट किपर कडनं झालेली ही चूक किती महागात ठरेल, कारण इथनं धाव कंप्लीट झाली आहे 22च्या स्वरूपामध्ये आणि अर्थातच इथनं स्ट्राईक ती रोटेट होताना बघायला मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये ज्या बॅटरला नॉन स्ट्राईक एंड वरती उभं करण्याची गरज होती परंतु विकेट किपर कडनं झालेली ही चूक ती निश्चितच महागात ठरणार, कारण स्ट्राईक रोटेट झाली आहे. अर्थातच एका 22च्या सिंगलला धावसंख्या पुढे जाताना जाऊन पोहोचली आहे 34. बलाढ्य धावसंख्या धावपलकावरती लागत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल, या वेळेला वेगवान मारा. पुन्हा एकदा विकेट किपर चूक करतोय परंतु बॉल स्टॉप झालाय. अर्थातच डॉट बॉल, निर्धाव चेंडूची फेक, वेगवान मारा करतोय. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आणि त्याचा तो फायदा घेत असताना इथनं पहिला चेंडू देखील त्याच्या माध्यमातून खरं तर तो डॉट होता परंतु 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि तदनंतर पुढचा बॉल सतीशच्या विपक्षामध्ये आलाय डॉट. अजून देखील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला बॅटची टॉप एज घेऊन बॉल हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं रोशन लारा येईल, त्याच्याकडनं कॅच ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा ज्या अगदी सहज इथनं कंप्लीट होत असताना आपण पाहू शकताय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्त्याची चपलाई मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. या पद्धतीची झेल घेणं सोपं नाहीये परंतु या मैदानावरती अशा पद्धतीच्या कॅचेस खूप सारा घेताना आपण क्षेत्ररक्षकांना पाहिलंय. रोशन लारा लगभग बाउंड्री लाईन वरनं 38 सर्कल पर्यंत तो पोहोचला होता परंतु ती कॅच निर्णायक क्षणाला ड्रॉप झाली. 36 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. 2.3 चा खेळ जो इथनं कंप्लीट झालाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 3 बॉल. सतीश स्ट्राईक एंड वरती. सतीश पुन्हा एकदा मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं परंतु इथनं क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय म्हणत बॉल चाललाय सरळ सीमा रेखा पार. झालाय की नाही त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकानं स्टॉप जरूर केला बाउंड्री लाईन वरती परंतु अगदी आपण जर पाहिलं तर तिथं संकेत नांगरे आणि जय नांगरे त्याच्याकडनं झालेली ही चूक. खरं तर त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं तेवढं सोपं नाहीये, कारण बॅटची एज घेतल्यानंतर बॉल कुठल्या दिशेनं कलाटणी घेईल याच्यावरती फोकस करणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षक डाव्याकडनं धावला आणि बॉल गेला उजवीकडनं परंतु बाउंड्री लाईन वरनं त्या लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेक केलं जात आहे बाउंड्री लाईन वरती. हा बॉल बाउंड्री लाईन वरती काय सेफ रित्या स्टॉप केलाय गेलाय की काय. हातभर चेंडूनं वळण घेतलं होतं. क्षेत्ररक्षक पाहतच राहिले परंतु तदनंतर लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन पर्यंत धावून गेला आणि शेवटच्या क्षणाला काय बॉल स्टॉप झालाय की नाही याकरिता चेक केलं जात आहे.
इट्स अ 4, चौकार आहे. 4 धावा. बघा इथे क्षेत्ररक्षक जो बाउंड्री लाईनच्या बाहेर होता त्याने त्याचा संपर्क बॉलशी होता, त्यामुळे हा चौकार येतोय. 4 चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या बरोबर 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावसंख्या धावफलकावरती आहे. 4 बॉल झालेत. खूप चांगली टोटल धावसंख्येचा डोंगर उभारला जातोय. सतीशच्या बॅटमधनं खरं तर तो फटका फसला होता, परंतु बॉलनं दिलेल्या निर्णायक क्षणाला ती कलाटणी, त्याच्या कारणानं चौकार आलाय. यावेळेला वेगवान बॉल लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर. मग पंचांकडनं वाईडचा इशारा, एक्स्ट्राची धाव येईल. धावा वेगानं ज्या जमवल्या जातात आणि बॅटनं तर येत आहेत, परंतु एक्स्ट्राच्या देखील धावा आता इथनं खर्च करत आहे. एक्स्ट्राच्या धावेनं धावसंख्या 41. 41 बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजून देखील बाकी आहे. येणारे 2 बॉल, किती धावा ज्या इथनं येणाऱ्या 2 बॉलवरती धावफलकावरती लावला जातील. चांगला बॉल आहे, परंतु हा बॉल ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर. आउट स्विंगर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं कलाटणी घेत असताना बॉल अतिरिक्त बाहेर गेलाय. सलगचा दुसरा चेंडू आलाय वाईट. 4 बॉल झालेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 42 या आकड्यावरती आहे. या ओव्हरला आतापर्यंत 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च झालात. षटक थोडंसं लांबतंय कारण बॅक टू बॅक 2 बॉल इथनं वाईड आलं. हा लोअर फुल टॉस तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन लँड होईल आणि अर्थातच कॅच कंप्लीट, कॅच कॅरी झाली आहे. बिग विकेट. सतीश त्याला माघारी परतावं लागतंय. आणखी एक फलंदाज तो तंबूच्या आसराला परततोय. खेळाडू बाद. केली होती आणि तो आता इथनं बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. पूर्वार्धाच्या खेळातला शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे. धावसंख्या 42. शेवटचा बॉल, वेगवान मारा, प्रचंड वेगानं सबमरीन डिलिव्हरी, निघून गेला बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल. पूर्वार्धाचा खेळ जिथनं समाप्त झालाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पहिली बॅटिंग करत असताना टीम गावदेवी पिंपळाच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जोडल्या. 42 42 आणि विजयासाठी करायच्यात 43 43 धावसंख्येची गरज. 43 करायच्यात. महागड असेल आव्हान आणि उत्तर अर्धाचा खेळ जिथे भेटीला येईल, जिथे बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळेल धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर, जिथे 18 बॉल करायच्यात 43 धावा आणि 18 बॉल 43 धावा. काय चेस होणार की डिपेंड होणार, ऐकूयात पुन्हा एकदा अक्षय पांडव सरांचा आवाज. यस, ओव्हर टू द अक्षय सर. बघा, आजच्या दिवसाची संध्याकाळ वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक महत्त्वाच्या याच टुर्नामेंटची अनाउन्समेंट आहे. पुढच्या वर्षी हीच स्पर्धा तुम्हाला 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी पाहायला मिळेल आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली जाईल. मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बाईक पारितोषिक म्हणून दिली जाईल.
पुढच्या वर्षी गावदेवी चषक 2026 डे नाईट फॉर्मॅट मध्ये असेल. 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून एक बाईक तुम्हाला पारितोषिक दिली जाईल. अगदी या वर्षी मिळालेल्या स्पर्धेला जे यश आहे त्यामुळे पुढच्या वर्षीची अनाउन्समेंट याच वर्षी केली गेली आणि अगदी दर्जेदार आयोजन नियोजन असेल नेक्स्ट इयर या स्पर्धेचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झाली आहे. मेघन पाटील ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये या साथीने जर आपण पाहिलं तर विनीत जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. यतीश पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल इथे पहिलाच बॉल मेघन पाटील फेकून देतोय. व्हीआयपी डाईसला सलामी देण्याकरता सीमा रेषा पार. मेघनच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर षटकार 6. पहिल्याच बॉलवर एक दमदार हिट ती मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाली. व्हेरी फर्स्ट बॉलवर इथे षटकार आलाय. त्यावेळेस मात्र हा चेंडू ऑफस्टमवर पडला आणि सरळ विकेट कीपरच्या आरामध्ये गेला. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघालाय. चेंडू त्याची हाताळणी यतीश पाटील कडनं पहिल्या चेंडूवर षटकार खेळलाय. विजया करता जर आपण पाहिलं तर एकंदर 43 या धावसंख्येचं लक्ष आहे. म्हणजे पर ओव्हर जवळपास 14 ते 15 धावसंख्येची सरासरी ती तुम्हाला हॅलो हॅलो येत्या पुढच्या महिन्यात एक विश्वसनीय माहिती आहे या चेंडू नंतर आपण त्याबद्दलही बोलू. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय क्षेत्ररक्षक. तो बॉलच्या खाली कॅच कॅरी झालाय. मात्र फ्री हिटचा बॉल होता ज्यावर एक रन आली आहे. येत्या पुढच्याच महिन्यात धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर यांच्या वतीनं ही डे नाईट फॉर्मॅट मध्ये एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि अगदी विश्वसनीय ही माहिती आहे की लवकरच ती स्पर्धा आपल्या भेटीला येते. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा ज्या राफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल अजूनही 4 चेंडूचा खेळ 4 बॉल झालेत ना 4 चेंडूचा खेळ संपलाय. तर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा. अगदी प्रचंड वेगानं मारा वाहतोय. त्यामुळे बॉल मध्ये मिडल झाला तर तो मैदानाच्या आत भेटणार नाही एवढं नक्की आहे. यावेळेस बॅटची आतल्या साईडची कडा घेतली होती. विकेट किपरला गुंगारा दिलाय. त्यानंतर एक धाव जी वेगानं पळून पूर्ण केली गेली आहे. ज्या 21 धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 13 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 13 धावा धाफलकावर. एका बाजूनं धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचघर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय मंगेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मागची कित्येक वर्ष धनंजय स्पोर्ट्स क्लब हा संघ आपण मैदानात पाहतोय आणि इथे एक दर्जेदार हिट ती मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. मेघन पाटीलनं बॉलला उडवून फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार.
क्षेत्रात वारा सुटलाय. डीजे सकाळच्या 12 वारा गाणं लावलंय जरूर, मात्र इथे एवढा भयानक वारा आहे की बॉल बॅटला टच झाल्यावर तो सीमारेषा पलीकडेच जाईल, षटकारामध्ये परावर्तित होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर तब्बल 19 धावा ज्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही येणारे 12 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये विनीत नांगरे ज्याला फलंदाजी करत असताना आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता झालंय परिवर्तन. निखिल ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया निखिल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आई गावदेवी चषक 2026 अगदी प्रचंड मेहनत या स्पर्धेकरता घेतली गेली, कारण अगदी 15 दिवसाआधी तुम्ही जर या मैदानाची परिस्थिती पाहाल तर इथे एक क्रिकेटची स्पर्धा होईल असं कुठलंच चित्र नव्हतं. खूप सारी मेहनत घेतली, स्पर्धा उभी केली आणि ती यशस्वी सुद्धा केली आहे. यावेळेस मात्र बॉलला तिथे लॉंग ऑफ कडे खेळले. एक रन ती धावफलकावर जोडली जाईल. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे. 2 धावा सुखरूपतेनं तिथे पळून पूर्ण केल्या जातील. क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्याकरता प्रचंड मेहनत लागते. आता मोठ्याच्या पाडा या टीमलाही त्याचा प्रत्यय आला असेल. पूर्वी लोक म्हणायची घर बघायचं बांधून लग्न बघायचं करून, आता म्हणतात एक चांगली स्पर्धा करायची बघून. त्या 5 दिवसात काय काय करावं लागतं ते तुम्हाला कळतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न विनीत आला होता, मात्र मेघननं नाकारलाय. एक सिंगलच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 22 या आकड्यावर. मैदानावर त्यांची मेहनत स्पष्ट दिसते, कारण अगदी मुरुम जो 38 सर्कलमध्ये पाहायला मिळते. 2 रंगामध्ये हे मैदान रंगलेलं आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या 22 आहे. पुढचा बॉल निखिलचा मेघन पाटील करता. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला यतीश पाटील. तिथे चेंडूवर झेपावला, जोपर्यंत बॉलला उचललं. एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली, ज्या एक च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते 23 धावा. विजयाकरता अजूनही 20 धावसंख्येचं लक्ष आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 20 धावा. एक मोठा फटका तो इथे खेळणं येणाऱ्या 3 बॉलमध्ये बंधनकारक आहे. शॉर्ट ऑफ लेन होता आणि त्याला केलंय हुक आणि त्यावर होतो इथे चौकार बुक. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार. चौकार आलाय विनीत नांगरेच्या बॅटमधनं. 4. मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते ती 27 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू ते तुमच्याकडे शिल्लक आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र कट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी तिथे. 2 रनचा कॉल इथे निश्चित असेल आणि तो यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केला जाईल. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 29 या आकड्यावर. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 रन बनवायचे आहेत. 14. मॅच मध्ये जो कशमकश आहे तो तसा जारी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये यतीशच्या विरोधात 19 आलाय. या ओव्हरमध्ये थोडस रिलीफ जरूर मिळालंय. चेंडूला पाहिलंय, मात्र पंचांच्या दृष्टीनं हा वाईड आहे. रिव्ह्यू नाहीये, वाईडला रिव्ह्यू नाहीये. वाईडचा इशारा येतोय. वाईट दिलाय तो मान्य करा आणि आपल्या जागेवर जायचंय. आर्ग्युमेंट करायची नाहीये या स्पर्धेत. याआधीही कोणाला रिव्ह्यू दिलेला नाहीये वाईट करता. धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते 30 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं येणारे जे बॉल आहेत 7 आणि या 7 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल मिडल झालाय, चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सरळ सीमा रेषा पार. इथे दमदार हिट मैदानाच्या आत आली आहे. षटकार 6.
अंदर जाऊन पोहोचली आहे 36 धावा. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 रन्स बनवायचे आहेत 7. सतीश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 6 बॉल 7 धावा. काय सतीश या 7 धावा इथे डिफेंड करेल की मेगन त्याच्याकडनं वसूल करेल. पहिलाच बॉल, खेळ खलासवाला स्ट्रोक, बॉल मिड विकेटच्या बाहेर, षटकार. पाच बॉल शिल्लक आहेत आणि विजया करता एका धावसंख्येची गरज आहे. पाच चेंडूचा खेळ, एक धाव विजया करता इथे गरजेची आहे. अगदी दर्जेदार बॅटिंग ती आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे विजयाची ती रन दाफलकावर जोडली गेली. इथे विजयी होती आहे टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच मेगन पाटील आपली जी बाकी आहे ती रिसीव्ह करण्याकरता आपल्याला इथे यायचंय. मेगन पाटील जे पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले होते आणि त्याचं पारितोषिक आणि नाणेफेक सुद्धा केली जाईल. कॅप्टन सुद्धा या चिंचगड संघाचे कॅप्टन